मिळेल ती वाट जीव वाचवण्यासाठी घातला घाट ही स्थिती होती पहलगामच्या बैसरन व्हॅलीची। जेव्हा 22 एप्रिलला भ्याड हल्ला झाला तेव्हा मिळेल ती वाट धरत सर्वांनीच पळ काढला। बस कसाही जीव वाचवायचा आहे हाच प्रत्येकाचा प्रयत्न होता। पहलगामच्या बैसरन व्हॅली मैदानाच्या प्रवेशद्वाराजवळ सुद्धा एकाचा मृतदेह रक्ताच्या धारोळ्यात पडल्याची दृश्य आपण पाहिली। आजही ते रक्त त्या ठिकाणी झालेल्या भ्याड हल्ल्याची साक्ष देत आहे। त्याच ठिकाणावरून एक्सक्लुसिव्ह आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी वैदेही काणेकर यांनी। बैसरन व्हॅलीमध्ये जेव्हा गोळीबार झाला त्यावेळेस एकच हाहाकार उठला होता, कारण प्रत्येक ठिकाणी रक्तच रक्त या परिसरामध्ये दिसून आलं होतं। आणि याच परिसरामध्ये आपण बघतोय की हा अगदी प्रवेशद्वार आहे। या ठिकाणी खरं तर एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता, ज्याचं रक्त आताही या ठिकाणी जे आहे ते सुकलेलं दिसून येतंय। या परिसरामध्ये त्याचा मृत्यू झालेला होता। या परिसरामध्ये खरं तर तो दिसून आला होता। आणि त्यानंतर इथे बघतोय की चप्पल देखील बघायला मिळते। चप्पल देखील अशाच पद्धतीनं ज्या आहेत त्या अनेक ठिकाणी पडलेल्या बघायला मिळत आहेत। अजून आपण जर या परिसरामध्ये बघितलं तर इथेही काही चप्पल्स पडलेल्या आहेत। त्याच्यामुळे आपण अंदाजा लावू शकतो की जेव्हा गोळीबार झाला तेव्हा नेमकी काय परिस्थिती झाली असेल, कशा पद्धतीनं सैरा वैरा लोक आपला जीव मुठीत घेऊन जीव वाचवण्यासाठी कशा पद्धतीनं पळाले असतील। आपण बघतोय की या ठिकाणी देखील काही चपला ज्या आहेत त्या पडलेल्या बघायला मिळतात। त्याच्यामुळे अगदी प्रत्येक गोष्ट आहे त्या ठिकाणी सोडून प्रत्येक जण केवळ जीव वाचवण्याच्या उद्देशाने पळालेले बघायला मिळाले होते। कारण जेव्हा या व्हॅलीमध्ये इथे जेव्हा गोळीबार झाला त्यावेळेस प्रत्येक जण हे वरच्या बाजूला पळताना बघायला मिळाले होते। कारण गेट या ठिकाणी अतिशय नॅरो आहे, छोटा आहे। त्या गेटमधून बाहेर कितपत जाऊ शकतो या संदर्भात साशंकता या लोकांना होती। त्याच्यामुळे मिळेल त्या वाटेने प्रत्येक जण आपला जीव मुठीत घेऊन पळताना बघायला मिळाले होते। आणि त्याची ही काही दृश्य या ठिकाणी आताही पाहायला मिळतात। कॅमेरा पर्सन गणेश कानडेसह वैदेही काणेकर, साम टीव्ही न्यूज, पहलगाम। तर पहलगाममध्ये ज्या ठिकाणी हल्ला झाला होता त्या ठिकाणचे प्रत्येक अपडेट्स आपण जाणूनच घेत आहोत। पण एक महत्त्वाची बातमी ती म्हणजेच या हल्ल्यात सहभाग असलेल्या आसिफ शेख आणि आदिल या दोन दहशतवाद्यांची घरं सुरक्षा दलांनी उद्ध्वस्त केली आहेत। लष्करानं जम्मू काश्मीरमधील दक्षिण काश्मीर या भागात असलेल्या अनंतनाग आणि पुलवामा या दोन ठिकाणी ही कारवाई केली आहे। आणि या कारवाईत आसिफ शेख आणि आदिलचं घर उद्ध्वस्त करण्यात आलंय। गुरी परिसरात लष्कर ए तोयबाचा दहशतवादी आदिल ठोकर राहत होता आणि त्याचंच घर आता उद्ध्वस्त करण्यात आलंय। दोन्ही दृश्य आपण पाहतोय, एकीकडे आसिफ शेखचं घर पाडलं गेलं तर दुसरीकडे आदिलचंही घर उडवलं गेलंय। तर पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय सेना आता ॲक्शन मोडवरती आलेली आहे। भारत आता पाकिस्तानच्या नांग्या ठेचण्याच्या तयारीत आहेत। मात्र भारत आणि पाकिस्तानमध्ये नेमकं कुणाकडे किती युद्ध सामग्री आहे त्यावरचा स्पेशल रिपोर्ट पाहूयात। मिट्टी में मिलाने का समय आ गया है। भारत माता की जय। आतापर्यंत दहशतवादी कारवायांच्या आडून भारतीयांवर कुरघोडी करणाऱ्या पाकड्यांनी निशस्त्र आणि निष्पापांना मारून भारताच्या संयमाच्या सगळ्या सीमा ओलांडल्या। आता वेळ झाली आहे त्यांना घरात घुसून साफ करण्याची। होय, आणि भारत यामध्ये अव्वल ठरेल यात तिळमात्र शंका नाही। त्याला कारण आहे आपली शस्त्रसज्जता। भारतानं ठरवलं तर अगदी 10 मिनिटात पाकचा सुपडा साफ होईल। होय, आणि हे आम्ही का म्हणतोय तर त्यासाठी पुढील काही मिनिटं तुमची नजर स्क्रीनवरून हलवू नका। ग्लोबल फायर पॉवर रँकिंगमध्ये भारत 4था तर पाकिस्तान 12वा। भारताची सक्रिय सैनिकांची संख्या 14.5 लाख, पाकिस्तानची 6.5 लाख। भारताकडे पॅरामिलिटरी जवान 25 लाखांहून अधिक, पाकिस्तानकडे केवळ 5 लाखांपेक्षाही कमी। राखीव सैनिक भारताकडे 11.5 लाख, पाकिस्तानकडे केवळ 5 लाख। भारताकडे लढाऊ विमानं 2229,
पाकिस्तानकडे लढाऊ विमानं 1399, पाककडे फायटर जेट्स 600, ज्यामध्ये राफेल, मिराज अशा जेट्सचा समावेश. पाकिस्तानकडे चीनी दर्जाचे JF-17, J-10 असे 328. भारताकडे हेलिकॉप्टर्स 899, पाकिस्तानकडे 322. भारताकडे विमानवाहू नौका 2, ज्यामध्ये INS विक्रमादित्य आणि विक्रमचा समावेश. पाककडे एकही विमानवाहू नौका नाही. भारताकडे 150 युद्धनौका, पाकिस्तानकडे 100 पेक्षाही कमी. भारताकडे 18 पाणबुड्या, पाककडे केवळ 8. भारताकडे T-19 आणि अर्जुन सारखे प्रगत रणगाडे 4000पेक्षा अधिक, पाकिस्तानकडे 2200 पेक्षाही कमी. भारताची क्षेपणास्त्र ब्रह्मोस, S-400, अग्नि पिनाका सारखे 400 पेक्षा अधिक, तर पाकिस्तानकडे सगळे मिसाईल्स चीनी टेक्नॉलॉजीवर अवलंबून. भारताकडे ड्रोन्सची संख्या USA बॉम्बर्स सारखी 100 पेक्षा अधिक आणि तीही अत्याधुनिक, तर पाकिस्तानकडील ड्रोन चीनी बनावटीचे आणि तेही अत्यल्प. ही आहे आपली शस्त्र सज्जता. आता तुम्ही विचार करा, हे सगळं आपण वापरलं तर पाक जगाच्या नकाशावर कुठे दिसेल? आता ही आपली शस्त्र सज्जता आणि संरक्षणाची हत्यारं पाहिल्यानंतर पाक दूर दूरवर आपल्या जवळ पोहोचत नाही. भारताचा बजेट हा 47.65 लाख कोटी आणि पाकचा बजेट 5.70 लाख कोटी. भारताचा बजेट हा पाकिस्तानपेक्षा 8 पटीनं जास्त. भारताचं संरक्षण बजेट हे पाकिस्तानच्या एकूण बजेटपेक्षा जास्त, कारण भारत संरक्षणामध्ये 6.21 लाख कोटी रुपये दरवर्षी खर्च करतो, तर पाकिस्तान 6420 कोटी रुपये. भारताचा व्याजावरचा खर्च 10.79 लाख कोटी. पाकिस्तानचा व्याजावरचा खर्च हा 2.95 लाख कोटी. म्हणजे पाकिस्तानचा अर्धा बजेट जो आहे तो व्याज भरण्यातच खर्ची पडतो. भारताची आर्थिक स्थिती $5 ट्रिलियन, तर पाकिस्तान हा कर्जात बुडालेला IMF समोर हतबल असलेला राष्ट्र आहे. आता पाकिस्तानची हेकडी धुळीत मिळवण्याची वेळ आली आहे. भारत संयमी आहे पण कमकुवत नाही. पाकिस्ताननं आतापर्यंत सर्वात मोठी चूक केली, त्यामुळे भारतही यावेळी केवळ इशारा देणार नाही, तर असं प्रत्युत्तर देईल की पाकिस्तानला नामशेष करून भारताचं नाव इतिहासात नोंदवलं जाईल. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही मराठी. भारत माता की जय. एकंदरीतच भारत आता ॲक्शन मोडवरती आलेला आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानची चौफेर नाकेबंदी केलेली आहे. पाकिस्तानला मोठ्या हल्ल्याची आता भीती वाटते आणि म्हणूनच पाकिस्तानी आर्मीकडून युद्धाभ्यास सुरू झालेला आहे. तर दुसरीकडे आपण पाहतोय अमरावतीमध्ये भाजप आणि हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आहेत. जम्मू काश्मीर इथे पहलगाममध्ये जो हल्ला झाला त्या आतंकवादी हल्ल्याच्या निषेधार्थ आज अमरावती शहर बंदची हाक देण्यात आली आहे. निषेध आंदोलन पुकारण्यात आलंय. विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि सर्वच हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीनं बंदचं आवाहन करण्यात आलंय. अमरावतीमध्ये या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना दिसतोय. भाजप हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीनं मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत आहे. राजकमल चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत भव्य दुचाकी निषेध रॅली काढण्यात आलेली आहे. तर पाकिस्तान विरुद्ध जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे. अमरावती बंदच्या पार्श्वभूमीवरती पोलिसांचा चोख बंदोबस्त पूर्ण शहरात दिसतोय. आज अमरावतीत सुद्धा निषेध आंदोलनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आणि स्वयंस्फूर्तीने स्वतःचे दुकानं बंद ठेवले, प्रतिष्ठान बंद ठेवले. कार्यक्रम की सुरुवात ने तर अमरावतीसह नांदेडमध्ये सुद्धा बंदची हाक देण्यात आलेली आहे.
जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये जो दहशतवादी हल्ला झाला त्याचे पडसाद आता सगळीकडेच उमटताना दिसत आहेत। दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ नांदेडमध्ये बंदची हाक देण्यात आली, तर बंदला नागरिकांनी अगदीच चांगला प्रतिसाद दिलाय। सकाळपासूनच सर्व दुकानं आणि प्रतिष्ठानं व्यापाऱ्यांनी बंद ठेवण्यात आली आहेत। दरम्यान विविध पक्ष संघटनांनी मोटारसायकल रॅली काढून सुद्धा घटनेचा निषेध केला। यावेळी आपण पाहतोय पाकिस्तानचा झेंडा सुद्धा जाळण्यात आलाय। ही दृश्य आपण पाहतोय नांदेडमध्ये अगदी संतापाची लाट दिसतीये, नागरिक संतप्त झाले। आणि या सगळ्या घडामोडी ज्या आपण सविस्तर पाहिल्या आहेत त्यानंतर आता आपण 100 झटपटच्या माध्यमातून सगळ्या काही घडामोडींचा वेगवान आढावा घेऊयात। पहलगाम हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात असल्याचा ठोस पुरावा हाती लागलाय। काश्मीरमधील एका खास गुप्तचर अहवालातून हा पुरावा हाती लागलाय। या अहवालात हल्ल्यात सहभागी दहशतवादी आणि त्यांच्या पाकिस्तानी सूत्रधारांमधील संभाषणांचा तपशील आहे, तर या संभाषणावरून मुझफ्फराबाद आणि कराचीच्या आश्रयस्थानाशी संबंध असल्याचं दिसून आलंय। पाकिस्ताननं नियंत्रण रेषेवरती गोळीबार केलाय। भारतीय लष्कराने या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिलाय। लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी सीमेवरती दाखल झाले। जम्मू काश्मीरमध्ये तणाव वाढलाय आणि या घटनेत कोणतीही जीवितहानी मात्र झालेली नाहीये। सरकारनं राष्ट्रीय हित पाहावं असं ठाकरे सेनेच्या मुखपत्रातून म्हटलं गेलंय। हिंदू मुस्लिम आपापसात पाहून घेतील असा सल्लाही ठाकरे सेनेच्या मुखपत्रातून केंद्र सरकारला दिला गेलाय। पहलगाम हल्ल्यात सहभागी असलेल्या आसिफ शेख आणि आदिल या दोन्ही दहशतवाद्यांची सुरक्षा दलांनी उद्ध्वस्त केली आहेत। लष्करानं जम्मू काश्मीरमधील दक्षिण काश्मीर भागात असलेल्या अनंतनाग आणि पुलवामा भागात ही कारवाई केली आहे। या कारवाईत आसिफ शेख आणि आदिल यांचं घर उद्ध्वस्त झालंय। पुण्यात 111 पाकिस्तानी नागरिक वास्तव्यास आहेत आणि त्यापैकी 91 जण दीर्घ मुदतीच्या व्हिसावरती आहेत। शिवाय आतापर्यंत 3 पाकिस्तानी नागरिकांनी देश सोडल्याची माहिती शहर पोलीस दलातील परकीय नागरिक विभागानं दिली आहे। तर पहलगाम इथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवरती भारतात वास्तव्यास असलेल्या पाकिस्तानी नागरिकांना मायदेशी परतण्याचे आदेश देण्यात आलेत। अमरावतीच्या राजापेठ चौकात भारतीय जनता पार्टी आणि युवा स्वाभिमान पक्षाच्या वतीनं आतंकवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली आहे। या दरम्यान नवनीत राणा देखील उपस्थित होत्या। तर आता भारतावरती डोळे वटारून बघा, तुमचे डोळे काढले जातील असा इशाराच राणांनी दिला। नवनीत राणा यांच्या उपस्थितीमध्ये आपण सर्वांनी घेतला आणि पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ आज अमरावतीमध्ये सुद्धा हिंदुत्ववादी संघटनांनी बंदचं आवाहन केलंय। शहरातील दुकानं बंद ठेवून राजकमल चौकात हल्ल्याचा निषेध नोंदवला जातोय। व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीनं दुकानं बंद ठेवली आहेत। काश्मीर खोऱ्यामधील पहलगाम बैसरन घाटी परिसरामध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवरती केलेल्या गोळीबारामध्ये 28 पर्यटकांचा मृत्यू झाला आणि या तरीके हल्ल्याचा लोणावळा शहरामध्ये सर्व पक्षांकडून जाहीर निषेध करण्यात आलाय। छत्रपती शिवाजी महाराज चौकात निषेध सभेचं आयोजन करण्यात आलं। केंद्र सरकारच्या पाठीमागे उभे राहून त्याच्या प्रत्येक प्रतिकृतीला काश्मीरच्या पहलगाम इथे झालेल्या अतिरेकी हल्ल्याचा निषेध करत देहू शहरातील स्थानिक व्यापाऱ्यांनी शांततेत रॅली काढली। या रॅलीत सहभागी व्यापाऱ्यांनी हातात फलक धरून शांततेचा आणि एकतेचा संदेश दिला आणि या घटनेतील हल्लेखोरांना कठोर शासन करावं अशी मागणी सर्व पक्षीयांनी सर्व व्यापाऱ्यांनी केली। आणि भ्याड हल्ला म्हणण्यापेक्षा त्यांनी जे हिजडे चाले केले त्यांनी आमच्या हल्ला केला।
पंढरपुरातही पहलगाम घटनेचा निषेध करण्यात आलाय. हिंदुत्ववादी संघटनांनी निषेध करत पाकिस्तान विरोधात आंदोलन केलंय आणि यावेळी दहशतवाद्यांच्या प्रतिमांची होळी करत पाकिस्तान मुर्दाबाद अशा घोषणा देण्यात आल्या. यवतमाळच्या वणी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात युवा सेना ठाकरे गटाच्या वतीनं पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध करण्यात आलाय. आतंकवाद मुर्दाबाद, पाकिस्तान मुर्दाबादच्या जोरदार घोषणा देण्यात आलाय. शिवाय पाकिस्तानचा झेंडाही जाळण्यात आलाय. पुण्यातही या हल्ल्याचा निषेध करण्यात आलाय. हल्ल्यात निष्पाप भारतीयांच्या हत्येचा निषेध केला गेला आणि या हल्ल्यात पुण्यातील दोघांना आपला जीवही गमवावा लागलाय. कोंढव्यात मुस्लिम बांधवांकडून कोणार्क इंदिरायू मॉल इथे निषेध आंदोलन करण्यात आलं. तर हल्ल्याच्या निषेधार्थ आज नांदेड बंदची हाकही देण्यात आली. सर्व पक्षीयांच्या वतीनं हा बंद पुकारण्यात आलाय आणि या बंदला चांगला प्रतिसाद मिळतोय. बंदच्या पार्श्वभूमीवरती मोटारसायकल रॅलीही काढण्याचं नियोजन आहे. नाशिकमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातील कॅन्डल मार्च त्यांच्याकडनं काढण्यात आलाय. नाशिकच्या राष्ट्रवादी कार्यालयापासून ते महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकापर्यंत हा कॅन्डल मार्च काढला गेला. कॅन्डल मार्च काढत अतिरेकी हल्ल्याचा निषेध करण्यात आलाय. बीडमधून एक मोठी अपडेट समोर येते. बीडच्या आष्टी तालुक्यातील खडकत गावात चौकामध्ये झेंडा लावण्याच्या कारणावरून 2 गट अगदी समोरासमोर आले आणि यावेळी दगडफेक झालेली आहे. या दगडफेकीत काही जण जखमी झाल्याची माहिती आहे. जखमींवरती सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हे दृश्य आपण पाहतोय. बीडमध्ये 2 गट भिडले आणि थेट दगडफेक झाली आहे. झेंडा लावण्याचा वाद होता आणि त्यावरून अगदी टोकापर्यंत ही भांडणं केली आहेत. घटना गुरुवारी सायंकाळी घडली असून या प्रकरणात 12 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तर घटनेचे काही व्हिडिओ सुद्धा समाज माध्यमांवरती आता व्हायरल झाले. या घटनेनंतर गावात तणाव निर्माण झाला होता. मात्र पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. तर अफवेवरती कुठलाही विश्वास ठेवू नका असं आवाहन सुद्धा पोलिसांनी केलं आहे आणि या प्रकरणी पोलीस अधिकारी अधिकचा तपासही करतायत.